हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग सर्वांना. मित्रांनो, आपलं संख्या श्रेणीवरील हे 5वं लेक्चर आहे आणि या लेक्चरमध्ये आपण अंकगणितीय श्रेणी, भूमितीय श्रेणी, ठीक आहे, अंकगणितीय भूमितीय श्रेणीवरील पोलीस भरतीला पडलेले प्रश्न आणि त्यामध्ये नंतर जेवढा वेळ राहील त्यामध्ये संख्या श्रेणीवरील पोलीस भरतीला पडलेले राहिलेले प्रश्न, ठीक आहे. म्हणजे आपण लेक्चर नंबर 1 ते 3 हे संख्या श्रेणीची बेसिक कन्सेप्ट आणि सर्व टाईप पाहिले, बरोबर. चौथ्या लेक्चरमध्ये आपण संख्या श्रेणी या टॉपिकवर पोलीस भरतीला पडलेले प्रश्न घेतले, बरोबर, भरपूर प्रश्न घेतले. आता या लेक्चरमध्ये पण आपण राहिलेले पोलीस भरतीला जे प्रश्न संख्या श्रेणीवरचे ते घेणार आहे. ते अगोदर अंकगणितीय श्रेणी, भूमितीय श्रेणी घेणार, त्यावरचे पोलीस भरतीला प्रश्न घेणार आहे. आता हा टॉपिक आपण घेतला नाही का संख्या श्रेणीमध्ये, तर घेतलेला आहे, ठीक आहे. तुम्हाला ते घेतल्यानंतर समजेल, पण त्यामध्ये एक्स्ट्रा वेगळे प्रश्न थोडेसे विचारले जातात, जे प्रश्न आपण आता घेणार आहे, ठीक आहे. मित्रांनो, तुम्हाला जर पोलीस भरतीच्या आपल्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल, आपला पोलीस भरतीचा ग्रुप आहे, तर तुम्ही मला 8329 83 80 65 या नंबरवर मेसेज करा. पोलीस भरतीच्या ग्रुपमध्ये ऍड करा म्हणून मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करेल, ज्यामध्ये आपण पोलीस भरतीविषयी माहिती देत असतो, ठीक आहे. मित्रांनो, आता आपण हे 2 टाईप घेऊ, त्यानंतर त्यावर पोलीस भरतीला पडलेले प्रश्न घेऊ. बघा आता मित्रांनो, अंकगणितीय श्रेणी, ठीक आहे. आता मी ही श्रेणी आणि ही श्रेणी दोन्ही समान श्रेणी आहेत, बरोबर. बघा 4 7 10 13 16 पुढचं पद विचारलंय त्या पुढचं, बरोबर, ठीक आहे. आणि हे बघा 4 7 10 13 16 या श्रेणीतील 22वे पद, किती 22वे पद काढा असं सांगितलंय, ठीक आहे. आता ही पण अंकगणितीय श्रेणी ही पण आहे, इथं पुढचं पद विचारलंय. हे प्रश्न आपण घेतलेले आहेत अशा प्रकारचं, बरोबर. म्हणजे आपण अंकगणितीय श्रेणी घेतलेली आहे, ठीक आहे. ह्याचं उत्तर काय आहे बघा, 4 7 प्लस 3 चा फरक आहे, 7 10 प्लस 3 चा फरक आहे, 10 13 प्लस 3 चा फरक आहे, 13 16 प्लस 3 चा फरक आहे, मग 16 प्लस 3 किती झालं 19. हे झालं तुमचं या श्रेणीचं उत्तर, ठीक आहे. पण तुम्हाला जेव्हा 4 7 10 13 16 डॅश 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 या श्रेणीतील 22वे पद काढा असा प्रश्न विचारला जातो, त्यावेळी तुम्ही काय करणार, त्यावेळी मग तुम्ही पुढचं पद 19, त्या पुढचं 3 24 22, त्या पुढचं 25, त्या पुढचं 28 अशा पद्धतीने करणार आहात का, तर नाही. मग अशा पद्धतीचा प्रश्न अंकगणितीय श्रेणीवरील सोडवण्यासाठी आपल्याला या फॉर्म्युल्याची गरज पडते, ठीक आहे. आधी लिहून घेऊ नका, समजून घ्या, या फॉर्म्युल्याची गरज पडते, ठीक आहे. आणि या फॉर्म्युल्यावरून आपल्याला हे गणित सोडवता येते, ठीक आहे. त्यामुळे मी हा एक सेपरेट लेक्चर बनवून अंकगणितीय श्रेणी, भूमितीय श्रेणी, ठीक आहे, त्यावर पडलेले पोलीस भरतीला प्रश्न अशा टाईपचा एक लेक्चर बनवण्याचा विचार केला, ठीक आहे. मग बघा आता तुम्ही लिहिताना काय लिहा, अंकगणितीय श्रेणी लिहा, त्याखाली सूत्र असं लिहा, सूत्र किंवा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला लिहून घ्या. याच्या खाली ए म्हणजे पहिले पद, एन म्हणजे पदांची संख्या किंवा विचारलेले पद, ठीक आहे, आणि डी म्हणजे 2 पदामधील अंतर, असं याच्या खाली लिहून घ्या. आणि त्याच्या खाली परत हा प्रश्न सोडवायला सुरुवात करा. हा प्रश्न घेऊ नका, हा प्रश्न फक्त मी तुम्हाला समजावण्यासाठी सांगितला की अंकगणितीय श्रेणी, तुम्ही म्हणताल मग अंकगणितीय श्रेणी घेतली नाही का, घेतली, पण अशा टाईपचं प्रश्न आलं ह्यामधलं, तर ते कसं सोडवायचं हे आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. आता बघा, हा प्रश्न अगोदर घेतलेलाच आहे, त्यामुळे हा बघायची गरज नाही. अंकगणितीय श्रेणी फॉर्म्युला, त्या फॉर्म्युल्याचं ए एन आणि डी म्हणजे काय ते लिहा आणि त्याच्या खाली पहिला प्रश्न लिहा. हा पहिला प्रश्न म्हणून घ्या, ठीक आहे. काय 4 7 10 13 16 या श्रेणीतील 22वे पद काढा. आपल्याला फॉर्म्युला हा वापरायचा आहे, ठीक आहे. 22वे पद काढायला सांगितलंय, मग 22वे पद, ठीक आहे, बरोबर काय फॉर्म्युला आपला, ए प्लस एन मायनस 1 इंटू, इथं गुणाकार चिन्ह आहे बरं का, इथं काय दिलं नाही म्हणजे इथं गुणाकार आहे, बरोबर, ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. आता 22वे पद आपल्याला काढायचे. ए ची व्हॅल्यू म्हणजे काय, तर ए म्हणजे पहिले पद. पहिले पद कोणते, हे झाले तुमचे पहिले पद. पहिले पद 4 प्लस एन काय आहे तुमचा, एन म्हणजे पदांची संख्या किंवा विचारलेले पद. विचारलेले पद कोणतं आहे, 22वे पद काढा, म्हणजे विचारलेले पद किती आहे 22, म्हणजे इथं काय येणार, एन बरोबर 22 मायनस 1 इंटू डी म्हणजे 2 पदामधील फरक. 2 पद म्हणजे हे आणि हे, प्रत्येक 2 पदामधील फरक किती आहे
इथं वरच काढला आपण 3 बरोबर. 4 आणि 7चा फरक किती आहे 3चा, 7 आणि 10चा 3चा. सर्वांमध्ये फरक हा समानच असतो. म्हणजे पदांमधील फरक किती आहे तर 3 झाला. व्हॅल्यू काय अवघड आहे का? सोडवा आता. 4 प्लस 22 मायनस 1 किती 21 गुणुले 3. ठीक आहे. मग 4 प्लस 21 गुणिले 3 63. 4 प्लस 63 बरोबर काय आलं 67. 22वे पद बरोबर तुमचा आन्सर आलं 67. समजलं? एवढं सोपं आहे असं पद काढण्यासाठी. ठीक आहे. आता समज तुम्हाला अंकगणित श्रेणी हे लिहा, सूत्र लिहा, हे लिहा, त्यानंतर पहिला प्रश्न घ्या, हा प्रश्न लिहा, त्यानंतर उत्तर म्हणा आणि ह्या फॉर्म्युला वापरा आणि सोडवा. ठीक आहे. किंवा इथं पहिल्यांदा तुम्ही असं लिहू शकता n-वे पद बरोबर हा फॉर्म्युला लिहून घ्या. एकदा त्याला चौकोन करा आणि मग इथं लिहा n ची व्हॅल्यू काय 22 आहे तर 22वे पद आणि मग आपण यांच्या ठिकाणी पण 22 टाकले इथं बरोबर. असं करा आणि आन्सर करा. ठीक आहे. आता यावरचा अजून एक प्रश्न घेऊ आपण. ठीक आहे. त्यानंतर वेगळा प्रश्न घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. प्रश्न पहिला आपण घेतला अगोदर, प्रश्न दुसरा. हा आता प्रश्न पहिल्यासारखाच आहे पण हा वेगळा प्रश्न आहे. ठीक आहे. असा पण प्रश्न येतो अंकगणितीय श्रेणीवर. ठीक आहे. बघा 119, 126, 133, 140. ठीक आहे. 140 या श्रेणीतील 11वे पद काढा. 11वे पद काढायचं आपल्याला बरोबर. n-वे पद म्हणजे 11वे पद काढायचे. n बरोबर 11 येणार आहे बरोबर. मग n-वे पद बरोबर a प्लस n मायनस 1 इंटू डी. मी फॉर्म्युला ह्यासाठी लिहून देतोय की तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप कळायला पाहिजे. ठीक आहे. मग n बरोबर काय 11वे पद आहे म्हणून 11वे पद बरोबर a किती आहे a म्हणजे पहिली संख्या 119 बरोबर. पहिली संख्या पहिले पद प्लस n किती आहे तर n आहे 11 मायनस 1 इंटू डी. यामध्ये फरक किती आहे 119 आणि 126 मध्ये 7चा फरक आहे. 126 आणि 133 मध्ये 7चा म्हणजे 7चा फरक आहे बरोबर. आता सोडवा हे 119 प्लस 11 मायनस 1 म्हणजे 10 गुणुले 7. 119 प्लस 70 बरोबर किती आलं 9 8 1 189 11वे पद. हे झालं तुमचं आन्सर. समजलं कसं काढायचं. आता हा प्रश्न काय बघा 3 8 13 18 23 143 या श्रेणीमध्ये किती पदे आहेत. इथं काय केलं होतं मित्रांनो इथलं शेवटचं जे पद आहे कितवं 11वं हे आपल्याला काढायचं होतं आणि इथं त्यांनी हे शेवटचं पद दिलेलं आहे आणि ते शेवटचं कितवं पद आहे इथं कसं 11 होतं ते कितवं पद आहे हे काढायचं आपल्याला. म्हणजे बघा त्यांनी n-वे पद आता n बरोबर आपल्याला काढायचंय कारण कितवे पद काढायचे त्यामुळे n बरोबर आपल्याला काढायचे. n-वे पद दिले 143. ठीक आहे. a तुम्हाला माहित आहे a म्हणजे पहिलं 3, d म्हणजे फरक 3 8 8 13 कितीचा 5चा फरक आहे बरोबर. मग आता या फॉर्म्युल्याला आपल्याला d माहित असेल. बघा आपल्याला d माहित असेल, a माहित असेल, n माहित n-वे पद माहित असेल तर आपण n काढू शकत नाही का 100% काढू शकतो बरोबर. मग इथं घ्या फॉर्म्युला n-वे पद बरोबर a प्लस n मायनस 1 इंटू डी. ठीक आहे. n-वे पद किती आहे 143 जे तुम्हाला दिलेले आहे. इथं n-वे पद विचारलंय म्हणून आपण हा फॉर्म्युला वापरून काढला. n ची व्हॅल्यू 11 टाकली. इथं आपल्याला n विचारलंय कितवं पद विचारलंय आणि n-वे पद दिलेलं आहे इथलं बरोबर. मग 143 बरोबर a ची व्हॅल्यू किती आहे 3 प्लस n आपल्याला काढायचा आहे मायनस 1 इंटू डी किती आहे 5 आहे. ठीक आहे. आता ही प्लस 3 आहे इकडे घेतला मायनस होईल. 143 मायनस 3 बरोबर हा 5 नेला मल्टिप्लाय करा 5n मायनस ह्या 5 ने 1 ला मल्टिप्लाय करा 5. इथं काय 140 बरोबर 5n मायनस 5 त्याच्या मायनस इकडे गेला प्लस होईल. 140 प्लस 5 बरोबर 5n. 145 बरोबर 5n. n बरोबर 145 डिवाइड 5 बरोबर.
एन बरोबर काय येईल तुमचं, किती येतं एन बरोबर 5 एके 5 1 परत सॉरी 5 एके 5 5 दोन्ही 10 बरोबर, हा 4 आला 4 4 वर घेतला 45 2 चा भाग 5 9 45 29 एन बरोबर 29. म्हणजे या श्रेणीमधील 29वे पद हे 143 आहे. कितवे 29वे पद. असं दोन प्रकारे प्रश्न विचारले जातात. पहिलं पद म्हणजे तुम्हाला काय काढायला लावलं जातं, एनवे पद काढायला लावलं जातं. दुसरं म्हणजे तुम्हाला एन किती पदे आहेत, टोटल पदे किती आहेत ते काढायला लावले जातात. ठीक आहे, कारण डी तर आपल्याला फरक कळतच असतो आणि पहिलं पद तर दिलेलं असतं, त्यामुळे ए आणि डी काढायला लावण्याचा काय प्रश्न येत नाही. पण तुम्हाला एनवे पद किंवा एन काढायला लावला जाऊ शकतो. ठीक आहे, आता आपण भूमितीय श्रेणी पाहू. मित्रांनो, आता भूमितीय श्रेणी बघा. ठीक आहे, भूमितीय श्रेणी मला सांगा, आता हा प्रश्न अशा टाईपचा प्रश्न तुम्ही बघितलेला आहे की नाही. 3 9 27 81 आणि पुढचं पद काढायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, अशा वेळी आपण काय करतो, 3 9 गुणुले 3 आहे बरोबर, 9 27 गुणुले 3 आहे बरोबर, 27 81 गुणुले 3 आहे, तर 81 गुणुले 3 बरोबर, मग किती 3 1 3 3 8 24 243 हे झालं आपलं उत्तर. अशा टाईपचा प्रश्न आपण सोडवलेला आहे संख्या श्रेणीमध्ये. कुठल्या टाईपमध्ये, तर गुणाकार श्रेणीमध्ये आपण अशा टाईपचा प्रश्न घेतलेला आहे. मग मी आता भूमितीय श्रेणीमध्ये काय घेत आहे, तर भूमितीय श्रेणीमध्ये असाच टाईप असतो, फक्त त्यामध्ये यानंतरचा लगेच जो संख्या आहे ती न विचारता त्या श्रेणीतील पुढची 8वी 10वी 15वी पुढची संख्या विचारली जाते. इथं बघा 8वे पद काढा. या श्रेणीतील ही किती 4 पद आहेत, यामधलं 8वं पद विचारलंय बरोबर. मग तुम्ही 81 गुणिले 3 243 243 गुणिले 3 जे येईल ते परत 200 ती संख्या येईल त्याला गुणिले 3 करणार का 8वं पद येण्यासाठी. तर यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे एन वे पद बरोबर ए आर रेस टू एन मायनस 1. ठीक आहे, तर तुम्ही काय करा, ही श्रेणी भूमितीय श्रेणी लिहा, त्यानंतर हा फॉर्म्युला लिहा, त्याचं ए एन आर म्हणजे काय आहे ते लिहा आणि त्यानंतर हा पहिला प्रश्न सोडवण्यासाठी घ्या. ठीक आहे, मी फक्त वरचा हा असा संख्या घेतलेली आहे, फक्त यामध्ये पुढचं पद काढायचंय, तर ते आपण भूमितीय श्रेणीच्या फॉर्म्युल्याने काढू शकतो. ठीक आहे, आता आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. त्याआधी बघा, ए म्हणजे काय, तर पहिले पद हे आपल्याला अंकगणित श्रेणीमध्ये पण सांगितलं होतं. ठीक आहे, एन म्हणजे काय, तर विचारलेले पद हे पण सांगितलं होतं, कितवे पद बरोबर जे विचारले ते. ठीक आहे, फक्त तिथं जे होतं ते डी होतं, डी म्हणजे डिफरन्स होता दोन्ही मधील, आणि इथं आर आहे, आर म्हणजे गुणाकाराची पट, म्हणजे ही जी पट निघालेली आहे हा म्हणजे आर झाला. तिथं यामध्ये काय होत होतं, आपण जे पद घेतलेलं तिथं 4 7 10 13, तर हिथं ऍडिशन होती बरोबर, त्याला आपण डिफरन्स होतो थोडक्यात. 4 आणि 3 मध्ये 3, 4 आणि 7 मध्ये 3 चा डिफरन्स आहे म्हणून याला आपण डी वापरलो होतो. इथं आर आहे, आर का, तर इथं मल्टिप्लिकेशन आहे पट. ठीक आहे, इथं पट काय, तर बघा 3 9 27 3 ची पट आहे बरोबर, गुणुले 3 बरोबर, म्हणून इथं आपण आर वापरलेला आहे गुणाकार पट. बस एवढंच लक्षात ठेवायचं. आता बघा आपल्याला फॉर्म्युला इथं टाकायचा, एनवे पद बरोबर ए आर रेस टू एन मायनस 1. ठीक आहे, एनवे म्हणजे एन म्हणजे कितवं पद विचारलंय, तर 8वे पद विचारलंय, त्यामुळे इथं व्हॅल्यू लिहा. ए बरोबर काय आहे 3, एन बरोबर काय आहे तर 8वे पद, आणि आर बरोबर काय आहे तर यात मधला डिफरन्स किती आहे, गुणाकार किती आहे, 3 त्रिक 9 9 त्रिक 27 म्हणजे 3 आहे, म्हणजे आर बरोबर पण 3 आहे. आणि ए म्हणजे काय असतो, तर पहिली संख्या असते बरोबर, पहिले पद. टाकायचं व्हॅल्यू 8वे पद बरोबर ए काय 3 गुणुले आर किती आहे, आर पण 3 आहे मित्रांनो, आर रेस टू एन किती आहे 8 मायनस 1. ठीक आहे, मग काय येतं 3 गुणुले 3 चा 8 मायनस 1 7वा बरोबर. सोडवा आता हे 3 गुणुले 3 चा 7वा किती येतो, 3 चा 3रा किंवा 4था माहित आहे तुम्हाला, 3 चा पहिला 2रा घात, 3 चा 3रा घात, 4था घात, 5वा घात तर इथपर्यंत आहे बरोबर. मग काय अजून त्याला मल्टिप्लाय करावा लागला, आपण 4था घात घ्या, किती आहे 81. ठीक आहे, गुणुले 3 सॉरी आपण डायरेक्ट 5वा घात किती आहे 243 आहे,
गुणुले 6 गुणुले 7 काढायचा आपल्याला, बरोबर आहे. किती येतं हे 3 त्रिक 9, 3 चौक 12, 2 हातच्याला 1, 3 दोन्ही 6 आणि 1 7. याला गुणुले परत ह्या 3 ने केल्या 3 27, हातच्याला 2, 3 दोन्ही 6 2 8, 3 7 21. ठीक आहे. किती आलं 2187. बरोबर. आता परत त्याला 3 आहे आपलं, म्हणजे परत त्याला 3 ने गुणावं लागणार आहे. ठीक आहे. आता याला गुणा 3 ने परत, मग काय 2187 गुणिले 3 परत करा. आता 3 ने का गुणतोय तर आपला पहिला ए जो आहे तो ए जर 5 4 असता तरी आपण त्यांनी गुणलं असतं. 3 7 21 2 किती आलं 3 8 24 आणि 2 26, परत 2 आलं 3 1 3 आणि 2 5, 3 2 6, 6000 किती 6561. हे झालं तुमचं आन्सर. म्हणजे या श्रेणीचं 8वं पद हे 6561 येणार आहे. येतंय लक्षात तुमच्या. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे. आता खालचा प्रश्न बघा, 5 10 20 40 या श्रेणीतील कितवे पद 1280 आहे. इथं आता त्यांनी काय केले, जसं आपण अंकगणित तिसरा प्रश्न घेतला होता तसं कितवे पद विचारले, 1280 कितवे पद आहे. ठीक आहे. किंवा इथं आपण लिहू शकतो 1280 या श्रेणीतील कितवे पद आहे. बरोबर. मग आपल्याला काय फॉर्म्युला सेमच आहे. बरोबर. फॉर्म्युला सेमच आहे, फक्त काय मग कसं एन काढला तसं आपल्याला एन काढावं लागणार आहे. कितवे पद म्हणजे एन काढायचं आहे. म्हणजे ह्यांनी काय दिलं आपल्याला एनवे पद किती दिलंय 1280. ए दिलाय आपला, ए म्हणजे पहिलं पद 5 दिलाय. आर दिलाय, आर किती आहे बघा इथं 5 आणि 10 गुणले 2, 10 गुणले 2 20, 20 गुणले 2 40, म्हणजे आर बरोबर आहे तुमचा 2. कसा घेतला ती व्यवस्थित तिथं नोट्स काढताना तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचंय तर आपल्याला एन बरोबर क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आणि इथं काय होतं एनवे पद बरोबर क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता मग वापरा एनवे पद बरोबर एनवे पद बरोबर ए आर रेस टू एन मायनस 1. ठीक आहे. एनवे पद किती आहे 1280 बरोबर ए ची व्हॅल्यू आहे 5, आर ची व्हॅल्यू आहे 2, एन ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. आता हे आपल्याला बघावं लागणार आहे काय हे की हे आता इथं 2 आहे. बरोबर. हा 5 आहे, 5 ला डिवाइड करा वाटलं तर 1280 तर गुणाकार आहे भागिले 5 बरोबर दुसऱ्याचा n मायनस 1. किती व्हॅल्यू येते याची 12 दोन्ही 5 दोन्ही 10, 2 2 वर घेतला 8, 25, 3 3 वर घेतला 0, 56 बरोबर 2चा n मायनस 1. आता इथं आपल्याला 256 म्हणजे 2चा कितवा घात हे आपल्याला आधी बघावं लागेल. ठीक आहे. तर 2चा कितवा घात 256 येतो. तर बघा 2चा दुसरा भाग 4 असतो, तिसरा 8, चौथा 16, पाचवा 32, सहावा 64, सातवा 128 आणि आठवा 256 आठवा भाग येतो. म्हणजे बघा 2चा 8वा बरोबर 2चा n मायनस 1 असणार. बरोबर. मग मला सांगा 2चा 8वा बरोबर 2चा n मायनस 1 म्हणजे आपण इथं 2चा 7वा इथं आपण असं करू शकतो 2चा 9वा मायनस 1 का तर आपल्याला इथं 2चा बघा इथं 2चा n मायनस 1 आहे इथं. बरोबर. म्हणून आपल्याला या टाइप मध्ये याला रूपांतर करायचंय. 2चा 8वा बरोबर 2चा n मायनस 1. मग इथं पण 2चा 9वा मायनस 1 म्हणजे 8वाच झाला ना. 9 मायनस 1 8च झालं ना. मग 2चा 8वा म्हणजे 9 मायनस 1 बरोबर 2चा n मायनस 1 झालं. ह्या 2 ला हे 2 गेलं, ह्या 1 ला हे मग काय n म्हणजे n बरोबर तुमचं काय आलं 9. म्हणजे या श्रेणीतील 1280 हे 9वे पद आहे. कितवे 9वे पद. हे झालं तुमचं आन्सर. समजलं मित्रांनो. ह्या 2 टाईपचं मी एक एक्झाम्पल घेतलं की ज्यामध्ये तुम्हाला एनवे पद काढायचंय आणि इथं कितवे पद म्हणजे n काढायचं आहे. ठीक आहे. समजलं असेल तुम्हाला. हे 5व्या लेक्चरमध्ये व्यवस्थित हे लिहून घ्या. आता आपण यावर असणारे प्रश्न घेऊ. पोलीस भरतीला पडलेले आता प्रश्नच घेतले, पण पोलीस भरतीला पडलेले जे प्रश्न असतील यावरचे ते आपण आता घेऊ.
मित्रांनो बघा आता अंकगणित श्रेणी आणि भूमिती श्रेणीवरचे पोलीस भरतीला पडलेले हे दोन प्रश्न आहेत जे मी घेत आहे। ठीक आहे, हे पोलीस भरतीला पडलेले प्रश्न आहेत। बघा पहिला 4, 8, 16, 32, 64 या श्रेणीतील 11वे पद काढा। ठीक आहे, ऑप्शन दिले 2024, 40, 84, 40, 96 आणि 40, 94। ठीक आहे, आता पहिल्यांदा आपल्याला श्रेणी दिल्यानंतर त्यांनी आता इथं पण दिलेलं आहे 7, 11, 15, 19, 23 या श्रेणीतील 16वे पद काढा। जेव्हा श्रेणी दिलेली असते आणि पद काढायला लावलं जातं त्यावेळी आपल्याला ती अंकगणित श्रेणी आहे की भूमितीय श्रेणी आहे हे पहिल्यांदा ओळखायचं। ठीक आहे, आता ते कसं ओळखायचं तर बघा डिफरन्स बघायचा 4, 8, 8, 16, 16, 32 म्हणजे 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे बरोबर। आणि जर मल्टिप्लिकेशन असेल म्हणजे गुणाकार जर असेल तर ती झाली भूमितीय श्रेणी। कुठली श्रेणी? भूमितीय बरोबर, भूमितीय श्रेणी। ठीक आहे, आणि जर डिफरन्स समान असेल म्हणजे असा 7, 11 किती प्लस 4 चा डिफरन्स आहे, 11, 15 प्लस 4, 15, 19 प्लस 4, 19, 23 प्लस 4 म्हणजे अधिक बेरजेचा डिफरन्स असेल थोडक्यात। ठीक आहे, 7 प्लस 4, 11, 11 प्लस 4 बरोबर, तो डिफरन्स असेल तर ती झाली अंकगणितीय श्रेणी। म्हणजे वरची जी श्रेणी आहे ती भूमितीय श्रेणी आहे। ठीक आहे, म्हणजे कसं सोडवायचं तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे काय, n-वे पद बरोबर AR⁻n-1 बरोबर। आता n-वे पद किती काढायचे? 11वे पद, मग 11वे पद बरोबर ए काय आहे? ए म्हणजे पहिली संख्या असते बरोबर, मग ए बरोबर काय आहे तर 4 आहे, 4 गुणुले आर काय आहे मित्रांनो? आर म्हणजे हा असतो डिफरन्स बरोबर, या डी घेतात इथं आर घेतात बरोबर, किती गुणुले 2 आहे म्हणजे 2 आणि रेस टू n काय 11 आहे बरोबर। n-वे म्हणजे 11वे पद, n बरोबर 11, आर बरोबर 2 बरोबर, आणि आपल्याला n-वे पद काढायचे तर काय येईल 11 - 1। ठीक आहे, याला वाटलं तर आपण वर ब्रॅकेट करू। ठीक आहे, आता सोडवा काय 4 गुणुले 2 चा 11 - 1 10वा बरोबर, आणि 11वे पद आपल्याला काढायचे बरोबर। मग बघा आता 4 गुणुले 2 चा 10वा किती होतो मित्रांनो ते आपल्याला आधी काढावा लागेल। ठीक आहे, तर तुम्हाला 2 चा कमीत कमी 2, 3, 4 चं तर माहित पाहिजे थोडंफार बघा। ठीक आहे, 2 चा दुसरा 4, तिसरा 8, चौथा 16, 32 पाचवा, 64 सहावा, 128 सातवा, 256 आठवा, 512 नववा आणि 1024 1010वा, 1024 10वा झाला। ठीक आहे, मग काय येणार 2 चा 10वा, 2 चा 10वा काय येणार 1024। ठीक आहे, 4 गुणिले 1024, 4 न गुणा आता 4 × 16, 5ला 1, 4 2 8 आणि 1 9, 4 0 0, 4 1 4 किती आलं 4096। ऑप्शन नंबर 3 तुमचा आन्सर असेल। समजलं? पहिल्यांदा श्रेणी दिल्यानंतर ही भूमितीय का अंकगणितीय बघायचं, ते कसं तर डिफरन्स वरून ओळखायचं। गुणुले असेल डिफरन्स दुप्पट तिप्पट असा, आता दुप्पट आहे 4 गुणिले 2 दुप्पट आहे 8 बरोबर, तिप्पट चौपट असा असेल गुणाकारामध्ये तर ती भूमितीय श्रेणी, आणि फरक समान असेल तर ती अंकगणितीय श्रेणी। ठीक आहे, आता हे तर तुम्हाला जमेल। त्याचा फॉर्म्युला काय आहे n-वे पद बरोबर a + n-1 × d बरोबर। आता यामध्ये a काय आहे? a म्हणजे पहिली संख्या 7, n काय आहे? n म्हणजे 4 कारण डिफरन्स 4 आहे, आणि राहिलं काय d म्हणजे काय सॉरी d म्हणजे 4 बरोबर, d म्हणजे 4 कारण d म्हणजे डिफरन्स असतो बरोबर। राहिलं काय n, तर n काय आहे किती पद काढायचे 16वे म्हणून n बरोबर 16। ठीक आहे, मग 16वे पद बरोबर a काय येतो मित्रांनो तुमचा 7 प्लस n किती आहे 16 - 1 × d किती आहे 4। ठीक आहे, 7 प्लस 16 - 1 15 गुणिले 4। आता यामध्ये मित्रांनो गुणाकार पहिल्यांदा करायचा असतो, हे पण लक्षात घ्या, नाही तर 7 + 15 22 गुणिले 4 करतात। आपल्याला माहित आहे बॉडमार्कचा रूल माहित आहे, पहिल्यांदा भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी अशा पद्धतीने जायचं असतं। पहिल्यांदा गुणाकार 7 + 15 = 60 काय 67। ठीक आहे, म्हणजे याचं 16वं पद काय आलं आपलं 67। ठीक आहे, समजलं तुम्हाला? यामध्ये काही डाऊट तुम्हाला? म्हणजे 16वे पद किती आलं 67। ठीक आहे, तर हे प्रश्न आपले पोलीस भरतीला पडलेले आहेत ते आपण घेतलेले आहेत। आता आपण संख्या श्रेणीवरचे अजून काही प्रश्न घेऊ, म्हणजे याच्यावरचेच नाही, जे आपण 4थ्या लेक्चरमध्ये प्रश्न घेतले होते संख्या श्रेणीचे त्याच्या पुढचे प्रश्न अजून आपण पोलीस भरतीला पडलेले प्रश्न आपण घेऊ। ठीक आहे मित्रांनो, लेक्चर कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो।
ठीक आहे. आपण अशाच पद्धतीने पूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा पूर्ण सिलेबस कव्हर करणार आहे, ज्यामध्ये पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट, सर्व टाईप आणि त्यानंतर पोलीस भरतीला पडलेले प्रश्न, अशा पद्धतीने सर्व टॉपिक आपण कव्हर करून घेणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला बॅच लावायची असेल तर नक्की मेसेज करा मला. 8329 83 80 65 या नंबरवर मेसेज करू शकता, किंवा काहीही प्रश्न तुम्हाला असतील विचारायचे असतील तरी मला या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. ठीक आहे. आता आपण संख्या श्रेणीवरील अजून काही प्रश्न बघू जे पोलीस भरतीला पडलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, हे प्रश्न पोलीस भरतीला पडलेले आहेत संख्या श्रेणीवरचे. ठीक आहे. आपण अंकगणित भूमिती श्रेणी बघितली आता. तर आता हे पोलीस भरतीला संख्या श्रेणीवरचे प्रश्न आहेत, जे मागच्या लेक्चरमध्ये आपण 4थ्या लेक्चरमध्ये घेतले होते. 5व्या लेक्चरमध्ये हे 3-4 प्रश्न घेतोय. ठीक आहे. श्रेणीवर खूप अवघड प्रश्न येत नाही. आता तुम्ही काय करायचं हे लक्षात घ्या. हे 4 प्रश्न झाले, हा व्हिडिओ बघून झाला की आपला संख्या श्रेणी हा टॉपिक संपून जाईल. बरोबर. मग संख्या श्रेणी हा टॉपिक संपला तर त्यावरती तुमच्याकडे जे पुस्तक असेल त्या पुस्तकामधले जेवढे प्रश्न संख्या श्रेणीवरचे तेवढे सगळे सोडवून घ्यायचे. त्यातला कुठला जरी प्रश्न तुम्हाला जमत नसेल तर 8329 83 80 65 या नंबरवर मला मेसेज करा. मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला ऍड करेल. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकायचा पोलीस भरतीच्या, आणि तिथं तुम्हाला सोडवून दिला जाईल. ठीक आहे. तिथं जर कुणाला नाही सुटला तर मी सोडवून देईन, म्हणजे संख्या श्रेणीवर तुम्हाला एकही डाऊट राहणार नाही. आता 5 लेक्चर झाली, यामध्ये तुम्ही सर्व टाईप, संख्या श्रेणी म्हणजे काय, सर्व टाईप, पोलीस भरतीला पडलेले एक्झाम्पल बघितले. बरोबर. मग आता तुमचा संख्या श्रेणी हा टॉपिक पूर्ण परफेक्ट व्हायला पाहिजे. बरोबर. मग ते कसं बघणार, तर तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्यातलं सर्व संख्या श्रेणीवरचे प्रश्न सोडवून टाका, किंवा तुमच्याकडे क्वेश्चन पेपर असेल तर त्या क्वेश्चन पेपर मधलं सर्व संख्या श्रेणीवरचे प्रश्न सोडवून टाका. ठीक आहे. काही डाऊट आला तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाका, त्यामध्ये सोडवून दिलं जातील. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला पूर्ण टॉपिक संख्या श्रेणी व्यवस्थित कव्हर झालेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कोणता टॉपिक घेणार आहे, वर्ण मालिका म्हणजे अंक मालिका, वर्ण श्रेणी हा टॉपिक सुरू करणार आहे. ठीक आहे मित्रांनो. बघा आता पहिला प्रश्न पोलीस भरतीला पडलेला आहे. 2, 5, 11, 20, 32, 47. ठीक आहे. आणि चेक कसा करायचा की प्रश्न कशा टाईपचा आहे. प्रश्न बघितला की त्यामध्ये पहिली गोष्ट सम विषम तर तुम्हाला लगेच कळतं जोडून आहेत का, त्याचा विषय मिटला. ठीक आहे. प्रश्न बघत बघतच तुम्ही बघायची मूळ संख्या श्रेणी आहे का. आता 2 आले म्हणजे इथंच का आले मूळ संख्या श्रेणीचा विषय, सॉरी इथं 2, 5, 11, 20, सॉरी इथं 20 आले म्हणजे इथं मूळ संख्या श्रेणीचा विषय येत नाही. बरोबर. इथपर्यंत सम विषम मूळ होऊन गेलं. प्रश्न बघत बघतच वर्ग घन श्रेणीचा आहे का बघायचं. ठीक आहे. आणि बघत बघतच तुम्हाला समजते की खाली वर झालेलं आहे का, 5, 2, 8, 4 असा आलेला आहे का, की अल्टरनेट श्रेणी अस्तित्व आहे का, नाही. इथं तुमचं 3-4 टाईप इथंच बघून झालं. अपूर्णांकामध्ये आहे का श्रेणी बघतच समजतंय तर नाही. इथं पण तुमचा अपूर्ण श्रेणीवरचा प्रश्न नाही समजलं, मग राहिलंय काय, प्रश्न बघितल्यानंतर फरक बघायचा. फरक असेल तर ठीक, फरक नसेल तर मग या व्यतिरिक्त जो राहिलेला एखादा टाईप असेल तो बघायचा. म्हणजे प्रश्न बघत बघत इथं बघा आता 4, 8, 16, 32, 64 सम विषमचा विषय येत नाही, तुम्हाला समजलं. ठीक आहे. बरोबर आहे. वर्ग घनच्या पण आसपास नाही. बरोबर. कारण इथं जरी वर्ग असेल तर इथं बाकीकडे वर्ग नाही. बरोबर. तिसरं अल्टरनेट श्रेणी नाही, कारण वाढतच गेलेलं आहे. बरोबर. मग इथं काय तुम्ही फरक काढू शकता किंवा गुणाकार भागाकार बघू शकता. 4, 8, 16, 32 तर तुम्हाला लगेच कळतं की दुप्पट झालेला आहे हे. बरोबर. 4चा दुप्पट 8, 8चा दुप्पट 16, 16चा दुप्पट 32, 32चा दुप्पट 64, तर 64चा दुप्पट 128. हे झालं तुमचं उत्तर. ऑप्शन नंबर दुसरा तुमचं उत्तर आहे. पोलीस भरतीला पडलेला प्रश्न आहे. ठीक आहे. हा वरचा गुणाकार श्रेणी आहे का दुप्पट तिप्पट, तर नाही. उलटी जर दिल्या 47 पासून तर भागाकार श्रेणी आहे टेस्ट करायची. आता सम विषम मूळ बघितला, आपण अपूर्णांक बघितला, अल्टरनेट श्रेणी पण नाही. फरक काढून बघा. 2 आणि 5 मधला +3, 5 आणि 11 मधला +6, 11 आणि 20 मधला +9, 20 आणि 32 मधला +12, 32 आणि 47 मधला +15. म्हणजे फरक श्रेणी आहे 3, 6, 9, 12, 15 असं इन्क्रीज होत चाललंय. बरोबर. मग इथं काय 15 नंतर +18, 47 + 18 किती झालं 65. बरोबर. हे झालं तुमचं उत्तर. ऑप्शन नंबर दुसरा तुमचं उत्तर असेल. समजलं. काय प्रॉब्लेम तुम्हाला, म्हणजे चेक कसं करायचं कुठली श्रेणी आहे ती. ठीक आहे. 13, 26, 78 बघा. 13, 26, 78, 312, 1560 पोलीस भरतीचा प्रश्न आहे. ठीक आहे. बघा आता इथं काय मूळ विषम सम बिमचा काय संबंध येतोय का. ठीक आहे. अल्टरनेट श्रेणीचा विषय येतोय का, अपूर्ण श्रेणीचा विषय येतोय का, नाही. गुणाकार श्रेणीचा बघा. 13 दोन्ही 26, 26 त्रिक 78. आता हे तुम्हाला कसं कळालं पाहिजे बघा. तुम्ही माझं असं डायरेक्ट तुम्ही गुणाकार का केला, फरक का घेतला नाही, तर बघा 13च्या दुप्पट इथं दिसतंय तुम्हाला. बरोबर. इथं पण बघा 4च्या दुप्पट 8 दिसतंय. बरोबर. मग कशाला फरक श्रेणी बघत बसायचे. आता इथं 2, 5 आहे, इथं आहे का दुप्पट तिप्पट काय
नाही. मग इथं फरक बघितला आपण, फरकामध्ये उत्तर निघालं. इथं दुप्पट आहे दिसतंय, 4च्या दुप्पट 8च्या दुप्पट 16 तर गुणाकार बघायचं, फरक काढत बसायची गरज आहे का? इथं पण बघा 13 26 दिसतंय आणि 26चा तुमचा पाठ असेल तर 26 3 78 हे पण तुम्हाला कळतंय. म्हणजे तुम्हाला कळतं की गुणाकार श्रेणीतला भाग आहे. गुणिले 3 78 गुणिले 4 4 312 312 गुणिले 5 1560 आणि आता इथे येईल 1560 गुणिले 6. मग करा 1560 गुणिले 6 किती ते 6 0 0 6 36 ला 6 हा 4 ला 3 त्यापेक्षा 30 3 33 हा 4 ला 3 6 1 6 3 9 93 60 कुठं आहे 93 60 हे तुमचं उत्तर झालं. समजलं? आता हे बघा सोडवा. अरे गोष्ट तुम्ही आलं लक्षात तुमच्या. आता हा प्रश्न बघा 1 0 3 2 5 4 बघा. आता एक वाढते कमी होते वाढते कमी होते वाढते कमी. मग अशा वेळी काय करायचं तुम्हाला सांगितलं तुम्ही की अल्टरनेट श्रेणी आहे का पहिल्यांदा बघायचं. बरोबर बघा 1 3 5 0 2 4 बघा इथं +2 आहे, इथं +2 आहे, इथं +2 आहे, इथं +2 आहे. बरोबर 5 + 2 काय तुमचा आन्सर 7 ऑप्शन नंबर पहिला तुमचं उत्तर असेल. एवढं पटापट तुम्हाला प्रश्न सुटले पाहिजेत आणि ते कधी होतं जेव्हा तुमचा सराव जास्तीत जास्त झालेला असतो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की बेसिक कन्सेप्ट सर्व टाईप वगैरे बघून झाले की म्हणजे थोडक्यात 5 लेक्चर बघून झाले. 3 लेक्चरमध्ये सर्व टाईप वगैरे आणि 4th आणि 5व्या लेक्चरमध्ये पोलीस भरतीला पहिले प्रश्न तुमचे करून झाले की त्यानंतर तुम्ही लगेच तुमच्याकडे जे पुस्तक आहेत त्यातले सर्व प्रश्न सोडवून घ्यायचे संख्या श्रेणीवरचे. ठीक आहे. अशा पद्धतीने वहीमध्ये लिहून घेतलं की तुम्हाला नंतर माझी व्हिडिओ पण बघायची गरज लागणार नाही आणि तो टॉपिक पण तुम्हाला फक्त वहीमधनं बुकमध्ये लिहिलेलं असतं ते रिव्हिजन मारायची फक्त आहे. आणि वेगवेगळे जे तुम्ही टेस्ट सिरीज सोडवताल त्यात जे वेगवेगळे प्रश्न येतील ते आपल्यानुसार सोडतात का बघायचे, सोडवायचे. काय वेगळं असेल तर खाली प्रश्न आपल्या वहीमध्ये परत तो प्रश्न लिहून टाकायचा. अशा पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडतील. मुलांना पैकीच्या पैकी मार्क पडतात. मुलं घेतात 50 पैकी 50 मार्क 49 मार्क आणि इथं जर तुम्ही 100 पैकी पेपर असतो त्यातले 50 पैकी 50 मार्क घेतली 49 मार्क घेतली तर तुम्हाला बाकीमध्ये 2-2 3-3 मार्क तुमची गेली तरी तुमचा स्कोर 90+ 92 94 होऊ शकतो. आणि मुलांचे मार्क इथं जातात, मुलं 2-3 मार्कांनी जातात आणि परत म्हणतात बॅच लावले असतं बरं झालं असतं, लेक्चरशिप केले असतं बरं झालं असतं, आपण पुस्तकातून करत बसलो पण आपल्याला सर्व कन्सेप्ट क्लिअर झाले नाहीत असं बऱ्याच मुलांचा डाऊट येतो. म्हणून सांगतोय लवकरच जागा सुटतील सर्व. तुम्हाला माहिती आहे 2 ॲड येणाऱ्या पोलीस भरतीच्या मोठ्या, तर तुम्ही आत्ताच बॅच लावा, व्यवस्थित सर्व कव्हर करून घ्या म्हणजे एक्झाममध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर मला या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करा किंवा कॉल करू शकता. ठीक आहे मित्रांनो. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण वर्णमालिका हा टॉपिक सुरू करत आहे. थँक्यू फ्रेंड.